हे जातीत घ्या म्हणून प्रारंभी मागे होते की मला आमच्या धर्मात घ्या, मला आपल्या जातीत घ्या. जेव्हा त्यांना वारी टाकलं होतं तेव्हा त्यांना कुणी घेतलेलं नाहीये. परंतु त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं झालं की पुढे त्यांना योगीराज म्हटलं जातं. आज तर सगळं ते दैवत आहे. म्हणजे योगीराज म्हणून आपण घेऊया. किंवा छत्रपती शिवराय जेव्हा मोगरांचा संत तुकारामाकडे हांडा घेऊन गेले किंवा काही त्यांनी हिरे मानक पाठवले तर ते म्हणाले की हे मृतिके समान आहे. म्हणजे आम्हाला सोन्या चांदीचं भक्ती संप्रदाय किंवा दैवतीकरणामध्ये हे धनधान्याला मोल नाहीये, किंमत नाहीये किंवा जाती प्रथेलाही तिथे मोल नाहीये. या पद्धतीचं आपल्याला काही निवेदन करावं लागतं. अगदी शेवटी मी येतो, काही बाबी सांगतो आणि थांबतो. नाथ संप्रदाय, त्याच्यानंतर दत्त संप्रदाय किंवा रामदासी संप्रदाय याच्याबद्दल आपण बघायला गेलो तर हे सगळे कालखंड हे मुघल, निजाम किंवा आदिलशाही किंवा भारतीय आक्रमण झालेली आहे त्या काळात ही निर्माण झालेली पंथ आपल्याला बघायला मिळतात, संप्रदाय बघायला मिळतात. या संप्रदायाचं वैशिष्ट्य काय? एक दोन रामदासी संप्रदायाचे काही सांगतो. कित्येक म्लेच्छ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देशो भाषेने रुधिले, कित्येक महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारण लोल राधिला, अवकाश नाही जेवाला उदंड कामे. किंवा वनितो चेतवारे चेतवाची चेतितो. किंवा आपल्याला आणखीन बघायला मिळतं धटाशी भावे धट, उद्धटाशी उद्धट, मारिता मारिता मरावे. ही निवेदन काय करतात की तुमच्यावर अतिक्रमण कोणी केले, आक्रमण केले, तुमच्या स्वातंत्र्यावर, तुमच्या स्वाभिमानावर काही हल्ला होत असेल तेव्हा तुम्ही त्याला विरोध केला पाहिजे. या पद्धतीने गुरु संप्रदाय किंवा नाथ संप्रदाय किंवा मोठं जे निर्माण झालेले बलोपासना पुढे आलेली आपल्याला बघायला मिळते. ह्या सगळ्या बाबी नाथ संप्रदायामध्ये सुद्धा ब्रह्मचर्य वगैरे या पद्धतीने म्हणजे विरोध करण्यासाठी समोर राहायला पाहिजे. रामदासांनी जे मोठे निर्माण केलेले त्याचे ते द्योतक असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर आजच्या काळामध्ये आणखीन भविष्यामध्ये मी सांगतो की जसं वारीचं आपल्याला प्रसाद आपली खूप मोठा आहे. भविष्यामध्ये 6 डिसेंबर म्हणजे मुंबईला जो समूह जातो सगळा याचं दैवतीकरण होईल की काय अशी माझ्या मनात शंका येते. 12 जानेवारीला आपण जिजाऊं बद्दल सिंदखेड राजाला जातो. ज्या पद्धतीने आज आपण त्या एकत्र येत आहोत तिथे, किंवा 1 जानेवारीला भीमा कोरेगावला एकत्र येलं जातं, 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्यासाठी सुद्धा समूह एकत्र येत आहे. परंतु ही जर परंपरा 100-150 वर्ष चालली तर याचे दैवतीकरण झाल्याशिवाय राहणार नाहीये. मी अधिकच बोलणार